सध्या मी झोपतून उठले आणि लिटरली बाजारामध्ये चालले, ते बी थैली घेऊन. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये. बाई, शुक्रवारी आमचा हातगावचा बाजार असते, पण रविवारी मी हातगावचा बाजार करायला चालले, कारण की घरचे जे काम जे आहे माझ्या विना होतच नाहीत बघा. तर झालं काय, शुक्रवारी मी पेपरला गेले होते आणि रविवारी आज मला बाजार आणायला जावं लागलं होतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की मी माझ्या अंगामध्ये फाटकी पॅन्ट घालून गेले होते. म्हणजे लास्ट टाइम समजायला गेले ते घरच्याने मला कपडे कधी घेतले होते ते, आणि मी लिटरली वाट बघत आहे की घरच्या झोपामध्ये उठून मला कधी कपडे घ्यायला घेऊन जातात ते. आता ते दिवस कधी येईल ते येईल माझ्या आयुष्यामध्ये. सध्या ते आहे, मी भाजीपाला ते घेऊन घेते. तर मी आलते माझ्या बाबासोबत भाजीपाला घेण्यासाठी. बाबा म्हणाले की वाटाण्याची शेंगा खायच्या का म्हणून. तर मी म्हणलं थांबा, म्हणलं एक दोन मला खाऊन बघू द्या, म्हणलं नंतर घेऊत म्हणलं आपण. बाई, तुम्हाला बाजारामध्ये मी असं काही खाताना दिसले तर उलट काही समजून घेऊ नका. माझ्या जागी तुम्ही पण असले असतं तर एक दोन तर शेंगा खाल्ल्याच असता बघा. भाजीपाला तर सगळ्या बाबानेच घेतला होता. माझं नेमकं काम होतं ते म्हणजे की थैला पकडायचं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आज मी माझ्या पप्पाच्या विरुद्ध जाऊन एक गोष्ट घेणार आहे. ते पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये समजून जाईल. तर पहिले मला बाबाला सोडायचं होतं एका ठिकाणी, तिथून मग मला जायचं होतं ती गोष्ट घ्यायला. तर बाई, तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघला असेल की माझी सँडल जी आहे खूप खराब झालेली आहे. त्याच्या आदल्या दिवशी मी पप्पाला म्हणलं होतं की मला नवीन सँडल घ्यायची आहे. तर पप्पा म्हणले की घ्यायची नाही, आताच घेतली होती. पहिलीची सँडल होती तिला झाले होते 6 महिने आणि ती सँडल खूपच जास्त खराब झाली होती. असं तर मला 1 वर्ष सँडल जाते म्हणा, पण यावेळेस माझ्या खिशातला पैसा बघून ती सँडल जी आहे खराब झाली विचार. मग काय सँडलच्या दुकानामध्ये जाऊन स्पोर्ट्स सँडल बघल्या 2-3, आणि तुम्हाला कोणती आवडली कमेंट मध्ये नक्की सांगा. भैयानं तर सँडल खूप दाखवल्या होत्या, पण त्याच्यात मला एक पण आवडत नव्हती. भैयाला म्हणलं अजून चांगली दाखवा जसं की मला आवडायला पाहिजे, कारण की मी मागच्या वेळेस जी सँडल घेतली त्यानंतर मला एवढं गिल्ट फील झालं ते सँडल घेतल्यावर. यावेळेस तसं काही व्हायला नाही पाहिजे म्हणून आरामशीर टाइम घेतला आणि त्यानंतर जी आहे मी चूज केली हे वाली सँडल, जिची प्राइस होती 700 रुपये. त्यानंतर आपला थैला घेतला आणि मी निघले थेट घराकडे जाण्यासाठी, कारण की घरी गेल्यानंतर मला पप्पाचे अजून बोलणे पण खायचे इथं. कोणती पण गोष्ट घेतली की घरी गेल्यानंतर वाटते की बा कशाला घेतली ही गोष्ट. माझ्यासोबत तर नेहमी असंच होते बघा. तुमच्यासोबत पण असं होत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. पण यावेळेस मला तसं काही पण वाटत नव्हतं, पण भीती या गोष्टीची वाटत होती की जर ही सँडल माझ्या पप्पानं बघितली तर माझं काही खरं नाही बाई. ऍट द एंड एवढंच म्हणायचं मला की तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आहे तर 4 जणांचा विचार करू नका, तुम्ही बिंदास घ्या ती गोष्ट. आणि लाईफ मध्ये रिस्क घेतल्याशिवाय कोणती गोष्ट आपल्याला भेटतच नाही बघा.